उद्धव ठाकरेंच्या तोंडी राम मंदिराचा मुद्दा अचानक का? उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर चालले आहेत का? हा केवळ भाजपवर हल्ला आहे की भाजपलाच संदेश? उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए मध्ये जाण्याची राजकीय जमीन तयार करत आहेत का? की हा सगळा खेळ फक्त एकनाथ शिंदेंना एकटं पाडण्यासाठी आहे? महाराष्ट्रात शेतकरी, पूर, रस्ते, लाडकी बहीण, बेरोजगारी, रखडलेले प्रकल्प असे डझनभर ज्वलंत प्रश्न असताना अचानक अयोध्येच्या राम मंदिराची कथित निधी अपहाराचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनीच का उचलला? आणि सर्वात महत्त्वाचं, 6 खासदार गेल्यानंतर आणखी आमदार जाण्याच्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची तलवार बाहेर का काढत आहेत? योगायोग की मोठी राजकीय रणनीती? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात एक अतिशय महत्त्वाचा बदल दिसत आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषेत, मुद्द्यांमध्ये आणि राजकीय प्राधान्यक्रमात झालेला बदल. काही महिन्यांपर्यंत उद्धव ठाकरे भाजपवर प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रश्नावरून टीका करत होते, पण आता त्यांनी थेट अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित अपहाराचा मुद्दा उचलला आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाजपवर रामाच्या नावावर दरोडा टाकल्याचा गंभीर आरोप देखील केला आणि 5 जुलैला दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्याची घोषणाही केली आहे. आता इथेच पहिला राजकीय प्रश्न उभा राहतो. राम मंदिराचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात आणण्याची गरज अचानक का निर्माण झाली? कारण महाराष्ट्रात प्रश्नांची कमतरता नाही. अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शेतकरी हमीभावासाठी झगडत आहेत. अनेक रस्ते आणि प्रकल्प रखडलेले आहेत. विविध योजनांवर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. असे असताना उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एका कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उद्धव ठाकरे स्वतः पत्रकार परिषद घेऊन का मांडतात? याच ठिकाणी राजकीय विश्लेषण सुरू होतं. कारण हा मुद्दा केवळ भ्रष्टाचाराचा नाही, हा मुद्दा हिंदुत्वाच्या राजकारणाचा आहे. भाजपने अनेक वर्षे राम मंदिर हा भावनिक आणि वैचारिक मुद्दा म्हणून मांडला, पण आता उद्धव ठाकरे म्हणत आहेत की राम मंदिर उभारणाऱ्यांनीच जर रामाच्या नावावर जमा झालेल्या निधीवर डल्ला मारला असेल तर हिंदुत्वाचा खरा विश्वासघात कुणी केला? म्हणजेच उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडत नाहीत, उलट हिंदुत्वाच्या मैदानातच भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचं दुसरं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. 6 खासदार पक्ष सोडून गेले, आणखी काही आमदार जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षावर सतत दबाव आहे. अशा वेळी केवळ संघटनात्मक बैठका घेऊन चालणार नाही. कार्यकर्त्यांना भावनिकदृष्ट्या एकत्र आणणारा मुद्दा हवा असतो. आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा इतिहास पाहिला तर असा भावनिक मुद्दा म्हणजे हिंदुत्व. म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या मूळ ओळखीकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर सातत्याने एक आरोप झाला, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आता तो आरोप धुवून काढण्यासाठी ते पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा आक्रमकपणे पुढे आणत आहे का? हा प्रश्नही चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणाही केली आहे. हे केवळ धार्मिक दर्शन आहे का की हा राजकीय संदेश आहे? कारण अयोध्या हा फक्त धार्मिक विषय राहिलेला नाही, तो भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाचा सर्वात मोठा प्रतिकात्मक मुद्दा आहे. आणि जेव्हा उद्धव ठाकरे त्या मुद्द्यावरच सक्रिय होतात तेव्हा त्याचा अर्थ फक्त आंदोलन नसतो, तर तो राजकीय पुनर्स्थापनेचा प्रयत्न असू शकतो. आता या सगळ्यात आणखी एक अँगल समोर येतो. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांविषयी तुलनेने मवाळ भूमिका घेतल्याचं अनेकांनी नोंदवलं आहे. काही भाषणांमध्ये त्यांनी थेट लक्ष एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर केंद्रित केलं. फडणवीसांवर टीकेची धार तुलनेने कमी दिसली. मग प्रश्न असा, शत्रूचा शत्रू मित्र असतो. या राजकीय सूत्रानुसार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांशी संवादाची शक्यता खुली ठेवत आहेत का? याच चर्चेला आणखी हवा मिळाली ती दोघांच्या एकाच विमान प्रवासानंतर. हस्तांदोलन, विचारपूस आणि त्यानंतर वाढलेल्या राजकीय चर्चेमुळे अनेक तर्क पुढे आले होते. याचा अर्थ असा अजिबात नाही की कोणतीही आघाडी ठरली आहे, पण राजकारणात संकेतांचं महत्त्व असतंच आणि सध्या उद्धव ठाकरे तेच देताना दिसत आहेत. अनेकांना वेगळे वाटत असले तरी याच ठिकाणी सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा समोर येतो. सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे भाजपमध्ये जाणं नव्हे. सॉफ्ट हिंदुत्व म्हणजे स्वतःची हिंदुत्ववादी ओळख पुन्हा ठळक करणं.
पण त्याच वेळी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणं, म्हणजेच राम आमचेही आहेत पण रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारणार, हा राजकीय संदेश उद्धव ठाकरे देण्याचा प्रयत्न करत आहेत असं अनेकांना वाटत आहे. कारण त्यांना माहीत आहे की शिवसेनेचा पारंपरिक मतदार हा हिंदुत्ववादी आहे. तो पूर्णपणे भाजपकडे गेला तर शिवसेनेला मोठं नुकसान होईल. म्हणूनच हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणणं ही त्यांची निवडणुकीपूर्वीची रणनीती असू शकते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे आता केवळ बचावात्मक राजकारण करत नाहीत. ऑपरेशन टायगर नंतर ते सतत दौरे करत आहेत, फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जात आहेत, कार्यकर्त्यांना भेटत आहेत आणि आता हिंदुत्वाचा मुद्दाही पुढे आणत आहेत. म्हणजेच ते राजकीय अजेंडा स्वतः ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी एक गोष्ट आहे, राम मंदिराचा मुद्दा हा केवळ एका कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा नाही. तो उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाचा दिशादर्शक ठरू शकतो. ते पुन्हा प्रखर हिंदुत्वाच्या मार्गावर चालत आहेत का? ते भाजपच्या हिंदुत्वाला थेट आव्हान देत स्वतः हिंदुत्व पुन्हा सिद्ध करू इच्छितात का? की भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी संवादाचे दरवाजे उघडे ठेवत आहेत? या प्रश्नांची निश्चित उत्तरं आज कोणाकडेच राहिलेली नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलला आहे. तो केवळ उत्तर प्रदेशसाठी नाही तर महाराष्ट्रातील स्वतःची राजकीय ओळख पुन्हा नव्याने घडवण्यासाठी आहे. अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे आणि त्यामुळे पुढच्या काही आठवड्यात उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका, त्यांचे आंदोलन, त्यांची राजकीय पावलं महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत निर्णायक ठरू शकतात. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.